नंतर मिलिंद इंगळेंचं छुईमुईशिवाय जास्त काम दिसलं नाही का हे स्वतः मिलिंद इंगळेंकडूनच ऐका. ॲक्च्युली छुईमुईच्या यशानंतर खूप काम केलं मी, पण ते लोकांपुढे तेवढं आलं नाही. त्याला मला माहिती नाही का, मी अनेक चित्रपट केले, जो 6-7 चित्रपट झाले माझे. सांज गरबा झालं, रसिया झालं, अनेक लोकांच्या विविध संगीतकारांच्या अंडर मी गाणी गायली. पण समहाऊ एखादी गोष्ट इतकी एक्स्ट्रॉर्डिनरी होते, छुईमुई आणि गारवा इतकं एक्स्ट्रॉर्डिनरी होते की त्याच्यापुढे मी जे काही केलेलं काम ते झाकोळलं जातं. मी अतिशय एक वेगळा अल्बम 4-5 वर्षापूर्वी केला, तुझ्या टप्पर डोळ्यात माझं इवलंसं गाव, ज्याच्यामध्ये ज्ञानेश वाकुडकर नावाचे नागपूरचे कवी आहेत आणि त्यांची सलग 100 पानांची एक दीर्घ कविता, त्याचं नाव आहे सखे साजणी. त्यातली 21 पानं सिलेक्ट करून 36 मिनिटाचं सलग मी गाणं केलं. आता हे खूप मोठं प्रोजेक्ट होतं, पण ते त्या मानाने लोकांपुढे येऊ शकत नाही. आता मला माहिती नाही मी कुठे काय येत नाही किंवा काय कमी पडतं मला माहिती नाही, पण गारवा आणि छुईमुईचा खूप जास्त इम्पॅक्ट लोकांवर आहे असं मला वाटतं.